इयत्ता 6वी यावर्षी सिलेबस चेंज झालेला आहे आणि आजचा व्हिडिओ पालक आणि विद्यार्थ्यांसाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर व प्रमाण 7वे प्रकरण बघत आहे आणि त्यामधील सराव संच 7.2 पूर्ण सोडवून देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. बघूया पहिला प्रश्न काय आहे. आता या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे. तर एका सेवाभावी संस्थेला एका शाळेतील 67 गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक याप्रमाणे कंपास पेट्यांचे वाटप केले. ठीक आहे, म्हणजे 67 विद्यार्थी आहेत, त्यांना काय केलं, प्रत्येकी एक अशी कंपास पेटी वाटली. 10 कंपास पेट्या असलेल्या एका बॉक्सची किंमत किती आहे, 850 रुपये आहे. तर त्या संस्थेला कंपास पेट्या खरेदीसाठी किती रुपये खर्च आला असं विचारलेलं आहे. ठीक आहे, आता यामध्ये पहिली गोष्ट बघा, 67 गरजू विद्यार्थी आहेत, बरोबर आहे. विद्यार्थी किती आहेत, तर 67. ठीक आहे, दुसरी गोष्ट, 10 कंपास पेट्या असलेला एक बॉक्स आहे, त्या बॉक्सची किंमत 850 आहे. म्हणजे 10 कंपासची किंमत किती आहे, तर 850 रुपये आहे. ठीक आहे, पण आपल्याला विचारलं काय बघा, तर त्या संस्थेला कंपास पेट्या खरेदीसाठी किती खर्च येईल असं विचारलेलं आहे. ठीक आहे, पहिला प्रश्न आहे हा. तर या ठिकाणी पहिली गोष्ट आपल्याला काय करायला लागेल, तर एका कंपास पेटीची किंमत काढून घ्यावी लागेल. कंपास पेटीची किंमत, तर ती कशी काढणार तुम्ही, तर एका कंपास पेटीची किंमत काढताना आपण काय करतो, तर 850 भागिले 10 केले, या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या 10 आहे किंवा शून्याला शून्य गेले तर एका कंपास पेटीची किंमत ही किती आलेली आहे बघा, 85 रुपये आलेली आहे. ठीक आहे, आता आपला प्रश्न काय आहे, तर एकूण कंपास पेट्या खरेदीसाठी किती खर्च येईल, म्हणून कंपास पेट्या खरेदीसाठी येणारा खर्च काय करायला लागेल बघा या ठिकाणी, तर एका कंपास पेटीला 85 रुपये लागतात, तर विद्यार्थी किती आहेत, 67 लागतात. ठीक आहे, तर खर्च किती येईल, म्हणजे या दोघांचा काय करायला लागेल, गुणाकार करावा लागणार आहे. आपण काय करूया, या ठिकाणी रफ मध्ये करून घेऊया. म्हणजेच 85 गुणिले 67 केली, 7×5 = 35, 3 आले, 8×7 = 56, 56 आणि 3 किती होतात बघा या ठिकाणी, तर 59 झाले. ओके, शून्य दिला या ठिकाणी, 6×5 = 30, 3 आले, 6×8 = 48, 48 आणि 3 म्हणजेच किती झाले, 51 झाले. बरोबर आहे, 5, 9, 6 आणि 5 म्हणजे 5695 इतकी काय असणार आहेत, रुपये लागणार आहेत. म्हणजे किती रुपये लागले, 5695 रुपये. ठीक आहे, हा होता आपला पहिला प्रश्न. ठीक आहे, जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाकडे. जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून ही लिहू शकता. दुसरा प्रश्न आहे बघा, काय सांगितलेलं आहे, एक मालगाडी 240 किलोमीटर अंतर एक समान वेगाने 4 तासात पार करते, तर 7 तासात ती मालगाडी किती अंतर पार करेल. ठीक आहे, अशा वेळेला काय करायचं, तर एका तासाचं अंतर काढून घ्या आणि एका तासाचं जे अंतर येईल त्याला काय करणार आहे, तुम्ही 7 गुणू शकता. बरोबर आहे, आता या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे बघा, आपल्याला पहिल्यांदा अंतर किती दिलेलं आहे, तर 240 किलोमीटर दिलेलं आहे. ठीक आहे, त्यावेळेला वेग जो होता, म्हणजे समान वेगाने काय करतात, वेळ वेळ किती लागणार आहे आपला, तर 4 तास वेळ लागणार आहे आपल्याला. बरोबर आहे, मग आता एका तासात पार केलेले अंतर जर काढायचं असेल तर आपल्याला काय करायला लागणार आहे बघा या ठिकाणी, तर अंतर भागिले हे 4 तास भागाकारात घेतली. बरोबर आहे, भाग घालवला 4 आणि या दोघांना, तर किती येणार आहे बघा, 4×6 = 24 आणि 4×0 = 0, म्हणजेच किती किलोमीटर गाडी जाणार आहे ती, तर 60 किलोमीटर गाडी जाणार आहे. आणि पुढे प्रश्न काय विचारलाय, तर 7 तासात पार केलेले अंतर काय असणार आहे बघा, तर एका तासाला किती झाले, 60 झाले. बरोबर आहे, मग 7 तासाला किती असणार आहे, तर गुणिले काय करणार आहे, 7 करणार आहे. बरोबर आहे, 7×42 आणि इथला एक 0 म्हणजे 420 किलोमीटर अंतर
त्या गाडीने पार करणार आहे. ठीक आहे, हा होता आपला दुसरा प्रश्न. आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपतो, कारण 2च गणितं होती या सराव संचामध्ये. उद्याच्या भागात आपण स्वाध्याय 7 पूर्ण सोडवून देणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, आणि जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. आणि त्याच पद्धतीने जर तुम्हाला बाकीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता.